3, 2, 1. नमस्कार मित्रांनो, कसं काय मग बरं आहे ना. आपलं एज गुणेजी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत. तर आजचा व्हिडिओ म्हणजे मी बनवला आहे कारण त्याचा आहे की हेल्मेटला मी गोप्रो सेट केला आहे, तो तुम्हाला दाखवायचा आहे. म्हणून मी तो कसा सेट केला आहे तो तुम्हाला दाखवतो. जर ज्यांना काही सेट करायचं असेल, काही शंका असतील, म्हणजे काही वेळेला ते ह्या स्टँडने वगैरे हा जो स्टँड आहे तो हेल्मेटला बांधल्यामुळे हलून सैल होण्याची शक्यता असते, किंवा सारखा सैल होतो मध्ये, किंवा आपल्याला समोर दिसत नाही, आपण चालू करतोय बंद करतोय, त्यामुळे मग गाडी थांबवा, तो कॅमेरा चालू करा, मग हेल्मेट घाला, असे सगळे भानगडी करावे लागतात. त्यासाठी मी जसा सेट केला हेल्मेटला तसा तो तुम्हाला दाखव. मित्रांनो, जसं की बोललो ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा आहे की कारण, हे बघा, हे मी हा मूळ स्टँड इथे लावला आहे आणि ह्याला 1-2 स्टँड येतात. एक जे माऊन येतो किंवा साधा येतो. ह्याच्यात तुम्ही 360वाला सुद्धा घालू शकता, तुम्हाला हवा आहे तसं तो तुम्ही फिट करू शकता. पण मला साधा नॉर्मल पाहिजे होता म्हणून मी हा इथे चिकटवला आहे एमसीलने. बाजूने तुम्ही बघू शकता एमसील लावून पूर्ण फिट केलं आहे. आणि त्यानुसार ही एक क्लिप आहे. अजून या हेल्मेटला ही एक क्लिप लावली आहे, तुम्हाला दिसते समोर ही वाली. तर हाईटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण मला हे बरोबर इथपर्यंत येतं आहे. हे बघा, असा हा फिट तुम्ही करू शकता कायमस्वरूपी. म्हणजे काय तुम्हाला टेन्शन नाही. म्हणजे गाडी चालवता तुम्ही चालू पण करू शकता, बंद पण करू शकता. आणि एकदा एमसील लावून फिट केलं की तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळे एकदम परफेक्ट असा मी हे बनवून घेतलेला आहे, मी स्वतःच केलेला आहे. त्यामुळे काय असा तुम्ही पण करू शकता. आणि समोर आपल्याला काचेतून दिसतं व्हिडिओ कसा होतोय किंवा कसा बनतोय, काही कमी जास्त किंवा ॲडजस्टमेंट काढायला हवे का, रस्ता कसा दिसतोय आपल्याला असं. आणि शिवाय गाडी थांबवायची पण गरज नाही, आपला वेळ पण वाचतो. मित्रांनो, असा हा मी पूर्ण तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथून तुम्हाला समोरून दिसू शकतं. जसं की सांगितल्याप्रमाणे बाईक चालवताना तुम्हाला थांबायची गरज नाही, चालवता चालू बंद करू शकता. तर असं मी सेट केलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे. तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर तुम्ही करू शकता. किंवा नवीन हेल्मेट तुम्हाला घेतात, समजा कळत नाही आपल्याला काही वेळेला कसं करायचं, काय करायचं, पहिल्यांदाच करत असतो, त्यामुळे तुम्ही पण असं बघून करू शकता. किंवा तुम्हाला अजून काय त्याच्यात आयडिया सुचली तर तुम्ही त्याच्यात बदल करू शकता. काही जण प्रॉपर इथे लावतात, काही जण इथे लावणारे आहेत, मग त्याचा माईक सिस्टीम वगैरे आत तुम्ही घेऊ शकता. भरपूर काय करू शकता, म्हणजे करता येतं. तर मी असं केलेलं आहे, ते मला सांगा. हा व्हिडिओ कसा झाला आहे तो मला सांगा. आणि तुम्हाला पण असं फिट करायचं असेल तर तुम्ही नक्की फिट करू शकता, किंवा अवश्य फिट करा. फिरायला जा, कारण फिरणं काय तसं आपलं होत नाही. सगळे कामाच्या मागे, पैशाच्या मागे लागलेले असतात. एकदा फिरायचं वय निघून गेलं की ते काही परत येत नाही, किंवा ती वेळ परत येत नाही. पैसा काही येत जात असतो. त्याच्यामुळे मी सांगेन तुम्हाला की वेळ जसा मिळेल तसं मित्रांबरोबर फिरून घ्या, किंवा आईबाबांना सुद्धा फिरवा. जसं वेळ मिळेल तसं फिरा, एवढंच माझा सांगण्याचा उद्देश आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ कसा झाला तो सांगा. आणि आवडला असेल तर शेअर करा. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय.